तुमचा जो मोर्चा निघाला अनिल पाटील यांनी ज्या पद्धतीने तुमच्या मोर्चाला अभिनय मोर्चा असं कुठे उद्गारलं आहे. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथे रयतेच्या राज्याची संकल्पना मांडली जाते तिथे एखादे मंत्रिपदावर बसलेले व्यक्ती इतके असंवेदनशील कसे असू शकतात याचाच मला खरं तर हे कोडं पडलेलं आहे. आणि माननीय मंत्री महोदयांना मी ही विनंती करू इच्छितो की उगाच पदावर बसल्यानंतर विकासाचा अभिनय करण्यापेक्षा किंवा केंद्रात असलेल्या सरकारला मान उचलून सवाल विचारता येत नाही आणि म्हणून त्यांची लाचारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर येऊन मांडणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि जर कांद्याची निर्यात बंदी उठवा असं सांगणं हा जर माननीय मंत्री महोदयांना अभिनय वाटत असेल, दुधाला रास्त दर द्या हा जर माननीय मंत्री महोदयांना अभिनय वाटत असेल, तर या मंत्री महोदयांना मी जर बिबट्यासाठी दिवसा 3 फेज लाईट द्या हा जर अभिनय वाटत असेल तर मला वाटतं माननीय मंत्री महोदयांनी अंतर्मुख होऊन विचार करावं की आपण ज्यांच्या विचारांवर इतकी वर्ष वाटचाल केली त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कायम शेतकरी हिताच्या गोष्टी केल्या, शेतकऱ्यांसाठी सातत्यानं आग्रही भूमिका घेतली. म्हणजे इतक्या सहज माणसं बदलू शकतात, इतक्या सहज विचार बदलू शकतात, इतक्या सहज संस्कार बदलू शकतात याचं उदाहरण या माननीय मंत्री महोदयांनी समोर पेश केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अनिल पाटलांनी हेही बोललंय की पवार साहेबांचं नाव न घेता निमंत्रणावरून खरं तर टीका केलेली आहे. एकंदरीत कसं पाहताय? मला असं वाटतं अशा लोकांविषयी खरं तर काय बोलावं की प्रभू श्रीरामचंद्रांनी केवळ वडिलांचं वचन हे पाळलं जावं म्हणून 14 वर्ष वनवास भोगलावं आणि ज्यांनी हाताच्या बोटाला धरून या संपूर्ण राजकीय कारकीर्द घडवली त्यांच्याविषयी जर बोलायला अशी जीभ रेटत असेल तर अशा व्यक्तींविषयी न बोललेलं बरं. पण कोण राम भक्त कोण राम भक्त अशा प्रकारची जर टीका केली असेल तर काय कसं होतं, प्रभू श्रीरामचंद्र हे संपूर्ण देशाचे दैवत आहेत आणि प्रत्येकाच्या मान्यावर आहे, प्रत्येकाच्या मनावर आहे. म्हणजे मला माहित नाही माननीय मंत्री महोदयांना ठेका दिलाय का याचा, राम भक्त आणि रावण भक्त ठरवायचा त्यांना ठेका दिलाय का कोणी, की 6 महिन्यामध्ये त्यांचे असे विचार बदलले की आता अचानक त्यांना या म्हणजे 6 महिन्यापूर्वीची स्वतःची जरी भाषणं काढली ना तरी सुद्धा आता आपण काय विधानं करतो आहोत याचाच त्यांना विचार करावा लागेल. पण राजकारणामध्ये आत्ताच्या या कोणत्याही बाबींचा विचार होत नाही. पण मला वाटतं माननीय मंत्री महोदयांना एवढंच माझं सांगणं आहे की राम प्रत्येकाच्या मनात आहे आणि काय मानायचं कशा पद्धतीने भक्ती करायची हे प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे कृपया आपण ठरवू नका की राम भक्त कोण आणि रावण भक्त कोण, तो ठेका आम्ही अजून तरी आपल्याला दिलेला नाही. खरं तर उद्या 3रा दिवस आहे, पण अजित पवार गटाकडनं अमोल कोल्हेंना टार्गेट का केलं जाते हा मलाही प्रश्न पडलेला आहे. कारण मला अजून माहिती आहे की निर्यात बंदीचा निर्णय हा केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारनं अजून तरी माननीय अजितदादा पवारांच्या गटाला केंद्र सरकारमध्ये अजून तरी सामील करून घेतलेलं नाही असं आतापर्यंतची माझी माहिती आहे. आणि मग हे टार्गेट करत असताना मला असं वाटतं की उलट या सगळ्या व्यक्तींकडून मला फार अपेक्षा आहेत. कारण अनेक वर्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या नेत्यांनी काम केलेलं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची शेतीविषयक धोरणं, शेतकऱ्यांविषयक असणारा कळवळा या सर्व नेत्यांना ठाऊक आहे. त्यामुळे नक्कीच हा संशय यायला वाव आहे की या नेत्यांना हे बोलण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय का, हे बोलण्यासाठी सुद्धा या नेत्यांवर हा दबाव टाकला जातोय का. कारण केंद्र सरकारचा विषय आला की घाईघाईनं, कारण हा सरळ मुद्दा आहे, केंद्र सरकारनं कांद्यावर जी निर्यात बंदी लादली त्यामुळे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं अपरिमित नुकसान झाले, त्याचं कंबरडं मोडलं आणि याचं उत्तर केंद्र सरकारनं देणं गरजेचं आहे. त्यामुळं मला वाटतं की काल भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक या मोर्चाविषयी विधान करून भारतीय जनता पक्ष हा शेतकरी विरोधी कसा आहे हे दाखवून दिलं आणि त्यामुळे आता इतरांवर कदाचित अशा पद्धतीने बोलण्यासाठी हे सांगितलं जाते का ह्याचा खरं तर मलाही प्रश्न पडला. खरं तर आपुलकीच्या काही गोष्टी होत्या तर तुम्ही शेअर केल्या होत्या अजितदादांकडं, तुम्ही खासगीतल्या गोष्टी पुन्हा बोलावे की नाही अशी शंका उपस्थित केली होती. मात्र आज हसन मुश्रीफांनी पुन्हा एकदा तुमच्या खासगी 4 भिंतीच्या ज्या चर्चा झाल्या त्या पुन्हा एकदा उघड केल्यात की राजकारणात राहायचं नाही, मला माझा अभिनय करायचा आहे, अशा पद्धतीच्या चर्चा पुन्हा एकदा पुढे येऊ लागल्यात. काय कारण आहे त्याची सगळी?
बघा फार महत्वाची गोष्ट असते की केव्हा वैयक्तिक जेव्हा योद्धा तुमचा रणांगणात हा शस्त्र टाकत नाही असं जेव्हा दिसतं ना, तेव्हा असे वेगवेगळे आरोप हे पाठीवर वार करण्याचा हा एक कायम प्रकार असतो. परंतु या सगळ्या गोष्टी हे सगळे आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते होते आणि मी कायम ही गोष्ट सांगत आलेलो आहे की मी माझं चरितार्थाचं साधन उजळ माथ्यानं सांगतो, उजळ माथ्यानं सांगू शकतो. आणि हे सांगत असताना कलाक्षेत्र आणि राजकारण या दोन्ही खूप टाइम डिमांडिंग या गोष्टी आहेत आणि या गोष्टी करत असताना नक्कीच तारांबळ होते. ती तारांबळ जर मी तुमच्याकडे आता बोलून दाखवली आणि उद्या जर तुम्ही हीच गोष्ट सांगायला लागलात तर मला वाटतं याच्यामध्ये कुठेतरी गल्लत आहे. पण आज हे अभिमानानं मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर उभं राहत असताना किंवा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज काम करत असताना अभिनय क्षेत्रामध्ये ज्या भूमिका केल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या केल्या. त्यामुळे कोणीही काहीही जरी मला म्हणालं तरी जेव्हा संघर्षाची वेळ येते, जेव्हा कसोटीची वेळ येते, जेव्हा दोन प्रश्न उभे राहतात की स्वार्थासाठी, फायद्यासाठी मान झुकवून लाचारी पत्करायची की तत्वांसाठी संघर्ष करायचा, मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर सांगत असेल तर तत्वांसाठी संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे कोण काय इतर गोष्टींविषयी बोलतं याने मला फरक पडत शरद पवार म्हटले की माझ्या समोर बोललेले नाहीत. मग अजित पवार गटाचेच मंत्री का म्हणतायत की आमच्या मी समोर पुन्हा चर्चा असं केली? म्हणालो की खासगीतल्या गोष्टी मग म्हणजे सर्वांसमोर चर्चा मग मी झाली. म्हणालो जे मंत्री महोदय ज्यांनी या गोष्टी सांगितल्या त्याच बैठकीमध्ये त्यांनी माझ्याशी काय काय बोललं हेही मी सांगायचं का? असं तर माननीय मंत्री महोदयांना विचारा. त्यावेळी ते कोणत्या परिस्थितीतून गेले होते, त्यावेळी त्या कोणत्या परिस्थितीतून जात असताना त्यांनी 4 गोष्टी शेअर केल्या असतील. पण खासगीतल्या गोष्टी या सार्वजनिक पद्धतीनं या शेअर करायच्या नसतात. हा एक संकेत आहे, तो मी कायम पाळणार आहे. आणि या सगळ्या मंत्री महोदयांविषयी आता तुम्ही माननीय मुश्रीफ साहेबांच्या विधानाविषयी बोललात तर माननीय मुश्रीफ साहेबांविषयी माझ्या मनात नक्कीच आदर आहे. कारण ज्येष्ठ मंत्री आहेत, अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आणि त्यामुळे त्यांनी एक विधान केलं म्हणून उलटं विधान होत नाही. फक्त हे जे संकेत हे का पायदळी तुडवले जातात हे मला माहित नाही. रस्त्यावरची लढाई सुरू आहे. उद्याच्या काळात अशा काही खासगी गोष्टी जर पुढे आल्या, हे बघा कसं असतं की ही रस्त्यावरची लढाई आहे आणि ही मी प्रामाणिकपणे असं म्हणतो ही तत्वांची लढाई आहे. मुळात अमोल कोल्हेला ना ईडीची चौकशी आहे, अमोल कोल्हेला ना इन्कम टॅक्सची रेड पडलेली आहे, अमोल कोल्हेची ना सीबीआयची चौकशी सुरू आहे. तरी सुद्धा अमोल कोल्हे का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभा आहे याची मी मगाशी कारण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जर इतिहास सांगण्याची जबाबदारी आपल्याला नखाची सर नाही पण त्यांचा इतिहास सांगण्याची जर जबाबदारी आपण घेतो तर 5, 10, 15, 20 वर्षानंतर जेव्हा या काळाचं वार्तांकन केलं जाईल, या काळाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगू पाहत होता, सांगण्याचा प्रयत्न करत होता, तो व्यक्ती हा मान खाली घालून शरण जाणाऱ्यांच्या यादीत होता की जो तत्वांसाठी लढणाऱ्यांच्या यादीत होता. मी दुसरा पर्याय निवडलाय आणि त्यामुळे अशा जर गोष्टी होत असतील तर मला वाटतं तत्वांसाठी लढणाऱ्यांचा इतिहास हा महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल. आज एका आजीबाईंनी तोंडावर हात फिरून पाठीवर थाप दिली की खरं तर राज्यातल्या एकाही राजकारण्याला अशी संधी मतदार राजांनी दिली नाही. आज तुमच्यावर जबाबदारी खूप मोठी नागरिकांनी दिलेली आहे. ही जबाबदारी पुढच्या काळात अमोल कोल्हे कसे पार पडतील? नक्कीच हे माता माऊल्यांचं जे प्रेम आहे आज जे तुम्ही म्हणालात म्हणजे मी इतक्या स्पष्टपणे या गोष्टी मांडू शकतो याचं फार महत्वाचं कारण आहे की आरशासमोर उभं राहिल्यानंतर नजरेला नजर देता आली पाहिजे आणि यासाठी माता माऊल्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असला पाहिजे. आणि तुम्ही आज या 2 दिवसात बघत असाल तर अनेक ठिकाणी माता माऊल्यांनी आलाबाला घेऊन अगदी तोंडावरून हात फिरवून पाठीवर शाबासकीची थाप देऊन हा विश्वास दाखवलाय आणि मला वाटतं हा माता माऊल्यांचा जो विश्वास आहे ही लढण्याची फार मोठं बळ देतो. नाही, तुम्ही मागच्या काळात म्हटलं होतं की अभिनय क्षेत्रातनं रामराम घेणार, मात्र तुम्ही मधल्या काळात एक फिल्म सुद्धा केली होती, ती अजितदादांनी बोलून दाखवलं की ती फिल्म चालली नाही. मग आता तुम्ही या निवडणुकीच्या पूर्वी कुठे फिल्ममध्ये काम करणार की अभिनय क्षेत्रातनं रामराम घेणार? कारण की पुन्हा ज्या अर्थाने तुम्हाला टार्गेट केलं जाते म्हणजे तुम्ही पुन्हा अभिनय क्षेत्रात काम केलं तर पुन्हा टार्गेट केलं जाणार. एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या संदर्भामध्ये मी अभिनय क्षेत्रात काम करतो पण मी अभिनय क्षेत्रात काम करत असताना मी कोणतं काम करतो त्यामुळे माझ्या अभिनय क्षेत्रावर काम करत असणाऱ्या प्रत्येकानं हा विचार करावा ही टिप्पणी करत असताना की मी अभिनय जो काय करतो तो मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचाच इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. आता कोणत्याही गोष्टीमध्ये यश अपयश हे प्रत्येक वेळी तुमच्या हातात नसतं. म्हणजे मी सर्वसामान्य माणूस आहे, मी असं ठामपणे नाही सांगू शकत की मी एखादी गोष्ट केली म्हणजे त्याला 100% यश मिळालंच पाहिजे.
मी मांडण्याचा प्रयत्न करतो, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी यश मिळतं, कधी कधी अपयश येतं. अपयशानं खचून जायचं नसतं आणि यशानं हुरळून जायचं नसतं. हेच तर छत्रपतींचा इतिहास आपल्याला शिकवत असतो. आणि म्हणून हा इतिहास मांडत असताना आम्ही, मला असं वाटतं की पुढच्या पिढीपर्यंत ही जी मूल्य आहेत, हे जे संस्कार आहेत, हे पोहोचवणं जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मला या अशा टीकेला काही फारसं महत्व द्यावंसं म्हणजे वाटत नाही. महाराजांच्या भूमिका साकारतच राहणार पुढे जर संधी मिळाली. तो श्वास आहे महाराष्ट्राचा, तो महाराष्ट्राचा श्वास आहे. आणि कोणत्याही राजकारणापेक्षा, कोणत्याही पदापेक्षा गळ्यात कवड्यांची माळ घालून छत्रपतींची भूमिका साकारायला मिळण्यासारखं दुसरं भाग्य नाही. 2 दिवस टार्गेट झालेत आणि उद्या सुप्रियाताई खांद्याला खांदा लावून असणारे काही मुद्दे राहतील. साधारण बारामती मतदारसंघात लढणारे, कारण बारामती भाजप लढणार आणि जिंकणार ह्या भाषा केल्या गेल्या. नाही, या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांची संसदेतली एकूण जर आपण कारकीर्द बघितली, एकूण जर सलग 8 वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालाय आणि 8 वेळा संसद रत्न पुरस्कार, 2 वेळा महासंसद रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर निलंबन का व्हावं अशा खासदाराचं? तर कांद्याच्या प्रश्नावर चर्चा करा असं म्हटल्यामुळं, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा असं म्हटल्यामुळं या सगळ्याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत द्यावंच लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.